नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की नागपूरमधील समोरील परिस्थिती कशी आहे. मध्य नागपुरात पसरलेल्या हिंसाचारावर पोलिसांनी नियंत्रण मिळवलं असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या सर्व संवेदनशील भागात बुधवारी व पुढील आदेशापर्यंत कर्फ्यू कायम असणार आहे. या भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच QRT SRPFच्या तुकड्या देखील बंदोबस्तावर आहेत. दरम्यान तहसील आणि गणेशपेठ पोलीस ठाण्यात 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास पोलिसांनी समाजकंटकांचा शोध सुरू केला आणि पहाटे 5 वाजेपर्यंत विविध भागातून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. गुन्हेगारांना पकडण्यासाठी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची 10 पथके तयार करण्यात आली आहेत. CCTV पाहून आणि नागरिकांची चौकशी करून आरोपींची ओळख पटवली जात आहे. ज्या 11 पोलीस ठाण्यांच्या परिसरात गोंधळामुळे कर्फ्यू लागू करण्यात आला आहे तिथे अत्यावश्यक काम असणाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. कर्फ्यू लागलेल्या भागांमध्ये दगडफेक व जाळपोळीमुळे जखमी झालेल्या नागरिकांची संख्या 19वर पोहोचली आहे. यात 14 वर्षाच्या मुलासह 72 वर्षीय वृद्धाचाही समावेश आहे. तर चिटणीस पार्क चौकात तणावाचे वातावरण होते. 2 गटापैकी एक गट आक्रमक झाला आणि रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करीत काही वाहने जाळली. तसेच पोलिसांच्या दिशेने व काही घरांवर दगडफेक केली. परिणामी जखमींची संख्या वाढली. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 43 रुग्णांवर तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात म्हणजे मेडिकल ते 12 रुग्णांवर उपचार करण्यात आले.